नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय दोडक्याचा ठेचा. आता दोडक्याची भाजी भरपूरदा बनवली असेल, पण जर दोडक्याचा ठेचा बनवला नसेल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. दोडक्याचा ठेचा अप्रतिम लागतो भाकरीबरोबर खायला आणि खूप जास्त सोपासुद्धा आहे बनवण्यासाठी. यासाठी काय साहित्य वापरायचं तेही सांगते. अगदी सोप्या पद्धतीने दोडक्याचा ठेचा 5 ते 7 मिनिटामध्ये तुम्ही बनवू शकता. इतकं हा लवकर होणारा पदार्थ आहे आणि हा दोडक्याचा ठेचा साधारणतः फ्रीजमध्ये एक 4 दिवस आरामात टिकतो. काहीही होत नाही. तर चला मग आता वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. दोडकाचा ठेचा बनण्यासाठी आपण इथे पाव किलो दोडका घेतलाय. आता दोडका मोठा आहे साईजला, तर इथे पाव किलो भरतो. त्यानंतर दोडक्याच्या वरची जी शिरा असतात त्या काढून घ्यायच्या किंवा त्याची जी साल आहे ती या पद्धतीने पील करून घ्यायची. याचं रिझन म्हणजे दोडका हा कचकच लागत नाही खाण्यासाठी आणि हा लवकर नरम पडतो किंवा शिजतोही लवकर. म्हणून याच्यावरची साल काढून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आता दोडक्याच्या वरची साल पील करून झाल्यानंतर आपण याच्या दोन्ही साईडचे देठं कट करून घेऊया आणि दोडका हा थोडासा आपल्याला मोठाच कट करून घ्यायचा आहे किंवा याचे छोटे छोटे स्लाइस केले तरी चालतील. कारण ठेचा बनवतोय यासाठी अगदी बारीक कट न करता तुम्ही थोडंसं मोठं कट केलात तरी चालेल किंवा या पद्धतीने मी जसं करते तसं केलात तर फार उत्तम. तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि आपल्याला बऱ्याचदा दोडक्याची भाजी खाऊ वाटत नाही. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी या प्रकारचा ठेचा बनवायचा. जेणेकरून तो ठेचा तुम्हाला प्रवासात सुद्धा नेता येईल आणि बनवायलाही तितकाच सोपा आहे. सगळा दोडका मी याच पद्धतीने कट करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. दोडका कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? हिरव्या मिरच्या त्याची देठं काढून घ्यावी लागतात. कारण ठेचा बनवतोय अर्थातच देठासकट तर मिरची वापरू शकत नाही. त्यामुळं या पद्धतीची नेहमी मिरची वापरावी. जसे की मी देठ काढत आहे आणि मिरची ही या पद्धतीची अगदी लांब, थोडीशी हलकी हिरव्या रंगाची मिरची वापरला तर ती जास्त तिखट राहत नाही आणि तुम्हाला अगदीच तिखट ठेचा आवडत असेल तर ती डार्क कलरची लहान साईजला असलेली मिरचीसुद्धा वापरू शकता. पण ठेचा करता आवर्जून या पद्धतीची याला सितारा मिरचीसुद्धा बऱ्याच जागी म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ठेचा वाटण्यासाठी कोथिंबीर आणि साधारणतः एका छोट्या वाटीने आपण शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत. शेंगदाणे आता आपण भाजून घेऊया. भाजत असताना मंद आचेवर भाजावेत जेणेकरून ते खमंग खरपूस आणि छान डाग पडतात. इथेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्या. शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर शेंगदाणे वरवरचे करपतात, आतमध्ये कच्चे राहू शकतात. त्यामुळे खमंग शेंगदाणे भाजण्यासाठी गॅसची फ्लेम नेहमी लहान ठेवा. आता शेंगदाणे भाजून झाले की बाउलमध्ये काढून घ्या. आता त्याच कढईमध्ये साधारणतः 1 पळी आपण तेल वापरणार आहे. आता तेलामध्ये आपल्याला दोडका भाजून घ्यावा लागतो. 1 वाटी दोडका भरलेला आहे, तोही आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया. हा परतलेला दोडका अतिशय चवदार लागतो ठेच्यामध्ये आणि जर तुम्ही दोडक्याचा ठेचा बनवत असाल तर दोडका हा या पद्धतीने भाजून घेणं जास्त गरजेचं आहे. जेणेकरून दोडक्याचा कच्चा जो फ्लेवर आहे तो येत नाही ठेच्यामध्ये. म्हणून दोडका मंद आचेवर भाजून घ्या. थोडेसे डाग पडले पाहिजेत आणि दोडका इथे पूर्णपणे नरमही पडला पाहिजे. इथपर्यंत दोडका आपल्याला भाजून घ्यायचा आहे. सगळा दोडका भाजून झाला एका बाउलमध्ये या पद्धतीने काढून घ्या. आता त्याच तेलामध्ये आपण बाकीची जिन्नसं भाजू शकतो. जसं की आता हिरवी मिरची. पण थोडंसं तेल लागणार आहे म्हणून थोडंसं अजून 1 चमचाभर तेल आपण ॲड केलेलं आहे. त्यानंतर हिरवी मिरची भाजून घ्या. आता ठेचा वाटत असताना किंवा करत असताना जी काही मिरची तुम्ही ठेच्याकरता वापरता ती मिरची देठं काढून झाले की त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या. जर मिरचीला ओलावा असेल तर मिरची भाजत असताना उडते. त्यामुळं नेहमी आपल्याला मिरच्या सुकवूनच घ्यायचेत किंवा कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचेत. त्यानंतर मिरचीला सुद्धा या पद्धतीने डाग पडेपर्यंत भाजून घ्या. साधारणतः 1 ते 2 मिनिटाचा वेळ लागतो. कारण क्वांटिटी कमी आहे. जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर मग कदाचित थोडासा वेळ जास्त लागू शकतो. अशा प्रकारे आपली मिरची जी आहे ती भाजून तयार झाली आहे. सतत हलवत राहायचं, खालीवर करत राहायचं म्हणजे मिरच्या सगळ्या साईडने भाजल्या जातात. आता ठेचा वाटूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीला शेंगदाणे, 1 चमचाभर जिरं वापरलेलं आहे. याचबरोबर भरपूर लसूण वापरायचा. ठेच्यासाठी लसूण या पद्धतीने जर जास्त वापरलात
तर तो ठेचा जास्त चवदार आणि खमंग होतो. म्हणून साधारणतः 1 गड्डी लसूण असेल, तो सोलून त्याचे पाकळ्या आपण व्यवस्थित क्लीन करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती पण ॲड केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टिप, कोथिंबीर जर तुम्ही धुवून घेतला असाल, तर तेही कपड्यामध्ये सुकवून घ्या किंवा पुसून घ्या. जर त्यामध्ये पाण्याचं मॉइश्चर असेल, तर ठेचा लवकर खराब होऊ शकतो. म्हणून नेहमी कोथिंबीर पुसून घ्यावी. आता या पद्धतीने मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्या आणि त्यानंतर लगेच यामध्ये भाजलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करा. हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला मिक्सरमध्येच वाटून घ्यायच्या आहेत. आता हा जो काही ठेचा आहे, तो पटकन बनण्यासाठी मी मिक्सरचा वापर केला आहे. हवं तर तुम्ही खलबत्त्यातसुद्धा ठेचून घेऊ शकता. आता चवीनुसार मीठ वापरले आणि थोडीशी अजून जास्त कोथिंबीर. अशा प्रकारे थोडासा ओबडधोबड गरगरीत हा ठेचा वाटून घ्या आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे भाजलेला दोडका. त्यानंतर तोही आपण एकदा मिक्सरला फिरवून घ्या. फिरवत असताना एकसारखं फिरवायचं नाही. म्हणजे चालू बंद, चालू बंद या स्टेपमध्ये मिक्सर फिरवायचं. म्हणजे हा ठेचा व्यवस्थित ग्राइंड होतो. अगदीच त्याची बारीक पेस्ट होत नाही. अशा प्रकारे ठेचा तयार झाला, की तो एका बाउलमध्ये काढून घ्या. या ठेच्याला हवं तर तुम्ही फोडणी देऊ शकता जिऱ्या मोहरीची. आयत्या वेळी जर खात असाल, तर त्यावेळी फोडणी द्या. म्हणजे ठेचा जास्त खमंग लागतो. आणि जर तुम्हाला हा साठवून ठेवायचा असेल 3 ते 4 दिवसासाठी, तर तो असाच एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा. रेसिपी आवडली असेल, तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.